ऋता आव्हाड यांच्या संकल्पनेतून संघर्ष संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप घेण्यात आले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग घेत आपल्यातील अंगभूत कलागुणांनी आणि कल्पक बुद्धींनी वेगवेगळ्या रंगछटांनी छत्र्या रंगविल्या। अक्षरमुद्रा कला अकादमीच्या रितेश देवरुखकर यांनी कॅलिग्राफीचे प्रशिक्षण दिले, तर फेविक्रायच्या आर्टिस्ट अक्षय यांनी फॅब्रिक कलरचा वापर करून रंगसंगतींची सांगड कशी घालावी याची सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक दाखवली। संघर्ष संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम येथे राबविला जातो। यंदाचे हे 5वे वर्ष आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या उपक्रमाला पाहायला मिळत आहे। रंगछटांचा एक वेगळाच आनंद व समाधान सहभागी झालेल्या मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये पाहायला मिळाले, असं आयोजकांनी सांगितले। अम्ब्रेला पेंटिंगचं 5वं वर्ष आहे। तुम्ही बघत असाल की सगळीकडे मुलं खूप उत्साहात पेंट करतायत, त्यांचे पालकही आहेत। काही पालकांनी मुलांना मदत केली, पण हा जो माझ्या मागे माझी उभा आहे त्याचे छोट्या बेबीने स्वतःहून केलं आहे, जसं केलं आहे तसं। असे मुलांनी खूप काय वेगळ्या कल्पना राबवलेल्या आहेत। मला वाटतं की त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, मुलांमध्ये जे काही स्किल्स असतात ते शक्यतो आम्हाला उभरता यावेत, बाहेर काढता यावेत, यासाठी आम्ही इव्हेंट ठेवला आहे। यावेळेला पिडिलाइटने आम्हाला डिस्काउंटमध्ये चांगले फॅब्रिक कलर्स उपलब्ध करून दिले, मी त्यांचे आभारी आहे। आणि या अक्षय मॅमना पण त्यांनी पाठवलेलं आहे मुलांना मार्गदर्शन करायला। आमच्याकडे एक कॅलिग्राफर पण आहेत जे मुलांना छान कॅलिग्राफिक लिपीमध्ये छत्र्यांवर नावं लिहून देतात। यावर्षी 100 एंट्रीज आलेल्या आहेत, त्यातले 2 जण आलेले नाही आहेत, पण इन जनरल खूपच चांगला सक्सेसफुल इव्हेंट आहे। याच्यामध्ये आमची संघर्षी टीम आणि आमच्या ऑफिसचे सगळे जो स्टाफ आहे, म्हणजे गौरी, संकेत, नितेश, या लोकांनी नेहमीप्रमाणे खूप मेहनत घेतली। आम्ही एक छोटेसे रक्कम देतो पारितोषिक म्हणून, तर यावर्षी पहिलं, दुसरं आणि 5 उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत। माझी सी थीम आहे आणि जेलीफिश काढलंय आणि थोडे बबल काढले। कसं वाटतंय? मस्त वाटतंय, चांगला एक्सपिरियन्स, एकदा यायला पाहिजे परत। चांगलं वाटतं, एक्सपिरियन्स चांगलं आहे। हे मधुबनी पेंटिंग आहे आणि मी इथे थिन ब्रशनी 2 बायका काढते जे मटकी पकडतात, आता झाड काढते थोडी, ज्याचे छोटे छोटे डिटेल्सनी पेंटिंग करते। कसा अनुभव आहे इकडे? चांगलं वाटतं। आणि माझं नाव कायरा स्वप्नील दिडवडकर। मला खूप चांगलं वाटतंय। मी इकडे छत्री पेंटिंग साठी आलेलो आहे आणि माझं नाव ऋतुराज आहे आणि मी ही थीम ग्रेडियंट काढलेली आहे। माझं नाव रियान आहे आणि मी माझी सनसेटची थीम करतोय। कसं वाटतं तुला इथे पेंटिंगला येऊन? मला खूप बरं वाटतंय, कारण की एवढ्या दिवसांनंतर छत्रीवरती पेंटिंग करणं हे मला खूप आवडतं। तुझं नाव काय? ख्याती। काय पेंटिंग आहे तुझी? मी इथे समोर वॉटरमेलन काढलं आणि इथे पेंटिंग करते। कसं वाटतं तुला ताई? मस्त। मी पहिल्यांदा करते ह्याला। हो।